गेल्या 11 वर्षाच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की या देशामध्ये जम्मू काश्मीर आणि मणिपूर वगळता एकही दहशतवादाची घटना घडली नाही. कट शिजण्यापूर्वी ते उधळले जातात. देशातील गद्दार आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी उदंड प्रयत्न करत आहेत, परंतु त्यांचे प्रयत्न यशस्वी होताना दिसत नाहीये. याचं कारण काय? घाऊक प्रमाणात ज्या अटका चाललेल्या आहेत त्याचं कारण काय? त्याचं कारण एकच आहे की भारत इस्रायलच्या पावलावर पाऊल टाकून पुढे चाललेला आहे. आझाद सुलेमान शेख, मोहम्मद सुहेल आणि अहमद मोहिउद्दीन सईद अशी या 3 दहशतवाद्यांची नावं आहेत. याच्यापैकी जो मोहिउद्दीन आहे तो चीनी डॉक्टर आहे, म्हणजे त्याच्याकडे चीनची MBBSची डिग्री आहे. आता चीनमध्ये जाऊन त्याने नेमके काय दिवे लावले हे तपासामध्ये उघड होणारच आहे. एरंडाच्या बी मध्ये रिसिन नावाचं एक अत्यंत खतरनाक प्रोटीन असतं. हे खतरनाक कशासाठी? कारण ते अत्यंत विषारी असतं. सायनाइड आणि या रिसिनचा प्रयोग करून एक जालिम विष बनवण्याच्या प्रयत्नामध्ये हा मोहिउद्दीन होता. बहुतेक हे विष पाण्यामध्ये आणि अन्नामध्ये मिसळून यांना देशामध्ये घाऊक हत्या करायच्या होत्या.